कन्या राशीवाल्यांनो, पुढील काही क्षण तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण तुमच्या आयुष्यात शांतपणे सुरू असलेल्या काही गोष्टी आता अचानक वेगळे वळण घेऊ शकतात. एक अशी घटना समोर येण्याची शक्यता आहे जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम पुढील दिवसांमध्ये खूप मोठा ठरू शकतो. विशेष म्हणजे काही लोकांच्या वागण्यात होणारा बदल तुम्हालाही आश्चर्यचकित करू शकतो. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे अशी माहिती आहे जी तुमच्या मनात चालू असलेल्या काही प्रश्नांशी थेट जोडलेली असू शकते. कन्या राशीचा लपलेला प्लॅन यशस्वी होणार, विरोध करणारेच साथ देणार. कन्या राशीवाल्यांनो, तुमच्या मनात बराच काळ जपलेला एखादा विचार, योजना किंवा शांतपणे सुरू असलेले काम आता हळूहळू योग्य दिशेने पुढे सरकू लागेल. अनेक गोष्टी तुम्ही सर्वांसमोर न सांगता मनात ठेवून नियोजन करत आला आहात आणि त्यामागचा हेतू फक्त योग्य वेळेची वाट पाहण्याचा होता. येणाऱ्या काळात परिस्थिती अशी बदलू शकते की आत्तापर्यंत तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणारे लोकही तुमच्या प्रयत्नांची दखल घ्यायला लागतील. ज्या कामात वारंवार अडथळे येत होते, तिथे अचानक एखादा नवीन मार्ग समोर येण्याची शक्यता दिसते. काही वेळा शांत राहून केलेले प्रयत्न हे मोठ्या आवाजात केलेल्या घोषणांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात आणि याचाच अनुभव तुम्हालाही मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्ही घेतलेले निर्णय आता हळूहळू फळ देण्याच्या दिशेने जाताना दिसतील. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती आधी तुमच्या विचारांना विरोध करत होत्या, त्यांच्याच वागण्यात बदल जाणू शकतो. त्यांना तुमच्या दृष्टिकोनाचा अर्थ समजू लागेल आणि काही ठिकाणी त्यांच्याकडून अनपेक्षित मदतही मिळू शकते. नात्यांमध्ये गैरसमज कमी होण्याची चिन्हे दिसतात. एखादे जुने अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते आणि यावेळी त्याचे परिणाम वेगळे आणि समाधान देणारे असू शकतात. आर्थिक बाबतीत घाईत घेतलेले निर्णय टाळणे चांगले ठरेल, कारण सध्या संयम आणि नियोजन हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरू शकते. तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पना दुर्लक्षित करू नका. कधीकधी मोठ्या बदलांची सुरुवात छोट्या विचारातूनच होत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपल्या पुढच्या पावलाची माहिती देणे आवश्यक नसते. काही स्वप्नांना शांततेत वाढू दिलं की त्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरतो. आता तुमच्या संयमाची आणि सातत्याची खरी परीक्षा संपून परिणाम दिसायला सुरुवात होऊ शकते. कन्या राशीवाल्यांसाठी पुढील काळात काही अनपेक्षित घडामोडी विशेष लक्ष वेधून घेऊ शकतात. काही गोष्टी ज्या बराच काळ स्थिर वाटत होत्या, त्या अचानक गती घेऊ शकतात. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल असलेली शंका हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. अनेक दिवसांपासून एखाद्या उत्तराची किंवा निर्णयाची वाट पाहत असाल, तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकते. घरगुती वातावरणात काही बदल जाणवू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि काही जुन्या विषयांवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. पूर्वी ज्या गोष्टींवरून मतभेद निर्माण झाले होते, त्या आता समजुतीने सोडवल्या जाऊ शकतात. तुमच्या एखाद्या विचाराला किंवा निर्णयाला घरातूनही पाठिंबा मिळू शकतो. कामाच्या बाबतीत नवीन जबाबदाऱ्या अचानक समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटल्या तरी त्यातून तुमच्या क्षमतेची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. काही लोक तुमच्या कामाचे निरीक्षण करत असतील आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढू शकतात. त्यामुळे छोट्या गोष्टींमध्येही सातत्य आणि शिस्त ठेवणे फायदेशीर ठरेल. ज्यांचा अभ्यास, परीक्षा किंवा कौशल्य वाढवण्याकडे कल आहे, त्यांच्यासाठी हा काळ लक्ष केंद्रित करण्याचा ठरू शकतो. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा अचानक निर्माण होऊ शकते. पूर्वी कठीण वाटणाऱ्या गोष्टी आता समजायला सोप्या वाटू शकतात. मेहनतीचे परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण पुढे त्याचा चांगला फायदा होण्याची चिन्हे आहेत. भावनिकदृष्ट्या देखील काही बदल अनुभवायला मिळू शकतात. ज्या गोष्टी मनात दडून ठेवल्या होत्या, त्या व्यक्त करण्याची वेळ येऊ शकते. काही लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा संपर्कात येऊ शकतात. काही भेटी किंवा संभाषणे मनाला वेगळा आनंद देऊ शकतात. एखादी छोटी घटना सुद्धा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवू शकते. प्रवासाशी संबंधित काही योजना तयार होऊ शकतात. काहींसाठी अचानक छोटा प्रवास, तर काहींसाठी महत्त्वाच्या कामासाठी दूर जाण्याची शक्यता दिसते. हा प्रवास फक्त कामापुरता न राहता काही नवीन अनुभव आणि नवीन ओळखी देखील घेऊन येऊ शकतो. येणाऱ्या काळात तुमच्या मनात वारंवार एक गोष्ट जाणू शकते. योग्य वेळ आली की अनेक गोष्टी आपोआप जागेवर बसायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने घडवण्यापेक्षा योग्य संधी ओळखणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. कन्या राशीवाल्यांच्या आयुष्यात पुढील टप्प्यात काही अशा घटना घडू शकतात, ज्या सुरुवातीला सामान्य वाटतील,
पण नंतर त्यांचे महत्त्व स्पष्ट होत जाईल. काही वेळा मोठे बदल अचानक होत नाहीत. ते छोट्या संकेतांमधून सुरुवात करतात आणि हळूहळू संपूर्ण परिस्थिती बदलू लागतात. तुम्हाला सुद्धा अशाच काही संकेतांची जाणीव होऊ शकते. एखादी साधी भेट, अनपेक्षित संदेश किंवा अचानक समोर आलेली संधी पुढे जाऊन मोठ्या परिणामाचे कारण ठरू शकते. सामाजिक वर्तुळात तुमची उपस्थिती अधिक जाणू शकते. ज्या लोकांसोबत फारसा संपर्क नव्हता त्यांच्यासोबत पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. काही नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात आणि त्यापैकी काही ओळखी पुढे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. लोक तुमच्या विचारसरणीकडे आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल घडवण्याची इच्छा वाढू शकते. काही जुन्या सवयी सोडून नवीन शिस्त अंगीकारण्याचा विचार मनात येऊ शकतो. दिवसाची सुरुवात बदलणे, वेळेचे नियोजन अधिक नीट करणे किंवा एखाद्या कौशल्यावर जास्त लक्ष देणे अशा गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. हा काळ स्वतःला नव्या घडवण्याचा अनुभव देऊ शकतो. काही कन्या राशीवाल्यांना पूर्वी अर्धवट राहिलेल्या गोष्टी पुन्हा हातात घेण्याची संधी मिळू शकते. एखादे स्वप्न, एखादी योजना किंवा खूप आधी मनात आलेली इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. पूर्वी परिस्थिती योग्य नव्हती, पण आता वेळ आणि विचार दोन्ही वेगळे असल्यामुळे परिणाम देखील वेगळे दिसू शकतात. मनातील गोंधळ कमी होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. काही प्रश्न ज्यांची उत्तरे खूप दिवस शोधत होतात, ती थेट न मिळवता परिस्थितीतून मिळू शकतात. कधी-कधी आयुष्य शब्दांपेक्षा अनुभवातून जास्त शिकवत असते आणि हा काळ अशाच काही अनुभवांनी भरलेला जाणू शकतो. तुमच्यातील निरीक्षण करण्याची क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी वागते हे तुम्ही अधिक नीट समजू लागाल. त्यामुळे चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवणे आणि योग्य लोकांची ओळख पटवणे अधिक सोपे होऊ शकते. काही नात्यांची खरी किंमत या काळात समोर येऊ शकते. आयुष्यातील काही दारे बंद झाली आहेत असे वाटत असताना दुसऱ्या दिशेने नवीन संधी तयार होत असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार लगेच घडत नाही, पण काही वेळा उशिराने मिळालेली गोष्ट अधिक स्थिर आणि टिकणारी ठरते. पुढील काळ तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात एक शांत पण महत्त्वाचा बदल घेऊन येऊ शकतो. कन्या राशीवाल्यांसाठी पुढे येणारा काळ काही अंतर्गत बदलांचा अनुभव देणारा ठरू शकतो. अनेक वेळा माणूस बाहेरच्या परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मनाशी जास्त संघर्ष करत असतो. तुमच्यासाठी काही गोष्टींची स्पष्टता अचानक वाढू शकते. जे निर्णय पूर्वी खूप अवघड वाटत होते, त्याबद्दल मन अधिक स्थिर होऊ शकते. एखाद्या विषयावर वारंवार मत बदलत असेल, तर आता त्या ठिकाणी ठामपणा दिसू शकतो. तुमच्या विचारांमध्ये एक वेगळी परिपक्वता जाणू शकते. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देण्याऐवजी निरीक्षण करून योग्य वेळेची वाट पाहण्याची वृत्ती वाढू शकते. याचा परिणाम तुमच्या वागण्यात आणि लोकांशी असलेल्या संवादातही दिसू शकतो. काही लोकांना तुमच्यातील हा बदल आश्चर्यकारक वाटू शकतो, कारण आधी तुम्ही ज्या गोष्टींकडे भावनिक नजरेने पाहत होतात, त्याच गोष्टींकडे आता अधिक समंजसपणे पाहू शकता. दैनंदिन आयुष्यात काही नवीन पद्धतींची सुरुवात होऊ शकते. काही लोक वेळेचे व्यवस्थापन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील, तर काही लोक स्वतःसाठी थोडा स्वतंत्र वेळ काढण्याचा निर्णय घेऊ शकतात. बराच काळ स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष झाले असेल, तर आता त्याकडे लक्ष जाऊ शकते. स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया अधिक मजबूत होऊ शकते. तुमच्या आसपास काही अशा व्यक्ती असू शकतात, ज्या शांतपणे तुमचे निरीक्षण करत असतील. प्रत्येकजण आपले मत स्पष्टपणे सांगत नाही. काही लोक दूर राहूनही तुमच्या प्रगतीकडे पाहत असतात. त्यामुळे कोणावरही पटकन विश्वास ठेवणे किंवा कोणाबद्दल लगेच निष्कर्ष काढणे टाळणे उपयोगी ठरू शकते. काही वेळा शांत लोकांच्याच मनात मोठे विचार चालू असतात. काही कन्या राशीवाल्यांना जुन्या आठवणी अचानक पुन्हा मनात येऊ शकतात. एखादे गाणे, एखादे ठिकाण किंवा जुनी ओळख मनात काही भावनिक क्षण निर्माण करू शकते. पण यावेळी त्या आठवणी तुम्हाला मागे खेचण्याऐवजी काही शिकून पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकतात. भूतकाळातील अनुभवांकडे पाहण्याची तुमची दृष्टी अधिक बदलू शकते. निर्णय घेण्याच्या बाबतीत तुम्ही आता छोट्या तपशिलांवर जास्त लक्ष देऊ शकता. पूर्वीच्या गोष्टी दुर्लक्षित होत होत्या, त्याच गोष्टी आता महत्त्वाच्या वाटू शकतात. हा बदल तुमच्या पुढच्या प्रवासात उपयोगी ठरू शकतो, कारण मोठ्या यशाची पायाभरणी अनेकदा छोट्या गोष्टीतून होत असते.
काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवते, कारण दिशा बदलण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे प्रत्येक विलंब हा अपयश नसतो आणि प्रत्येक थांबलेली गोष्ट संपलेली नसते. तुमच्या आयुष्यातही काही गोष्टींची गती वेगळी असू शकते, पण त्यामागे एक वेगळा अर्थ आणि नवीन मार्ग तयार होत असल्याची जाणीव हळूहळू स्पष्ट होऊ शकते. कन्या राशीवाल्यांसाठी पुढील काळात काही अशा घडामोडी समोर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा वेग आणि दिशा दोन्ही बदलत असल्याची जाणीव होऊ शकते. काही वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या उत्तरासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण उत्तर प्रयत्नांतून नाही तर योग्य क्षणातून मिळते. तुमच्या आयुष्यातही असे काही प्रसंग तयार होऊ शकतात, जिथे गोष्टी अचानक स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. काही अपूर्ण संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसते. अनेक वेळा काही नाती पूर्णपणे संपलेली नसतात, ती फक्त शांत झालेली असतात. अशा व्यक्तींशी पुन्हा संपर्क येऊ शकतो, ज्यांच्यासोबत कधीतरी खूप चांगले संबंध होते. एखादा साधा संदेश, फोन किंवा अचानक झालेली भेट मनात दडलेले काही प्रश्न पुन्हा समोर आणू शकते. यावेळी तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक समजूतदारपणे परिस्थितीकडे पाहू शकता. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतही बदल जाणू शकतो. कमी शब्दात जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला वाढू शकते. काही लोक तुमच्या सल्ल्याला अधिक महत्त्व देऊ शकतात. जे लोक आधी स्वतःचे निर्णय स्वतः घेत होते, तेही आता तुमचे मत विचारू शकतात. यामुळे तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते. काही कन्या राशीवाल्यांना नवीन ठिकाणे, नवीन वातावरण किंवा नवीन लोकांविषयी आकर्षण वाटू शकते. एकाच गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा काहीतरी वेगळे अनुभवण्याची इच्छा वाढू शकते. नवीन गोष्टी पाहण्याची, शिकण्याची किंवा समजून घेण्याची उत्सुकता वाढल्याने काही अनपेक्षित संधी मिळू शकतात. तुमच्या मनात बराच काळ दडून ठेवलेली एखादी कल्पना अचानक सक्रिय होऊ शकते. तुमच्या जीवनशैलीत काही सूक्ष्म बदल घडू शकतात. उठण्याच्या वेळा, काम करण्याच्या सवयी, लोकांशी संपर्क ठेवण्याची पद्धत किंवा दिवसातील प्राधान्यक्रम बदलू शकतात. हे बदल सुरुवातीला साधे वाटतील, पण त्याचा परिणाम पुढे मोठा दिसू शकतो. कारण आयुष्य मोठ्या घटनांनी कमी आणि रोजच्या छोट्या सवयींनी जास्त बदलत असते. काही ठिकाणी तुम्हाला स्वतःची मर्यादा ओळखण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येक गोष्ट स्वीकारणे किंवा प्रत्येकासाठी उपलब्ध राहणे आवश्यक नसते. ही जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि मानसिक शांततेला अधिक महत्त्व द्यायला सुरुवात करू शकता. काही अचानक घडणाऱ्या घटना तुम्हाला एका वेगळ्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्ही नियोजनात ठेवलेल्या नसतील, त्याच गोष्टी पुढे सर्वात महत्त्वाच्या ठरू शकतात. आयुष्य कधीकधी अपेक्षित मार्ग सोडून अनपेक्षित वळणावर नेते आणि तिथून सुरू झालेला प्रवास पूर्वीपेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. कन्या राशीवाल्यांच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या काळात काही गोष्टींचे महत्त्व उशिरा लक्षात येण्याची शक्यता आहे. अनेक वेळा आपल्या आसपास असलेल्या काही संधी, काही माणसं किंवा काही क्षण सुरुवातीला साधे वाटतात, पण पुढे त्यांची खरी किंमत समजते. तुमच्या बाबतीतही एखादी गोष्ट जी सध्या सामान्य वाटत आहे, ती पुढे जाऊन विशेष ठरू शकते. त्यामुळे छोट्या घडामोडींनाही दुर्लक्षित न करता त्याकडे शांतपणे पाहणे फायदेशीर ठरू शकते. काही काळापासून मनात दडलेली एखादी इच्छा पुन्हा जोर धरू शकते. परिस्थितीमुळे किंवा वेळेमुळे काही गोष्टी मागे राहिल्या असतील, पण त्या पूर्ण करण्याची ऊर्जा पुन्हा जाणू शकते. विशेष म्हणजे यावेळी तुमच्या विचारांमध्ये आधीपेक्षा जास्त स्पष्टता दिसू शकते. पूर्वी फक्त इच्छा होती, पण आता त्या दिशेने प्रत्यक्ष पावले उचलण्याचा विचार मनात येऊ शकतो. तुमच्या आसपासचे वातावरणही काही प्रमाणात बदलू शकते. काही लोक हळूहळू दूर जातील, तर काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात स्थान निर्माण करू शकतात. प्रत्येक बदल वाईटच असतो असे नाही, कारण काही लोकांचे दूर जाणेही आयुष्यात शांतता घेऊन येत असते. काही नवीन ओळखी सुरुवातीला साध्या वाटल्या तरी त्या पुढे चांगल्या मैत्री किंवा सहकार्यामध्ये बदलू शकतात. काही कन्या राशीवाल्यांना स्वतःच्या क्षमतेबद्दल नवीन जाणीव होऊ शकते. आत्तापर्यंत तुम्ही स्वतःकडे ज्या नजरेने पाहत होतात, त्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने स्वतःला पाहण्याची वेळ येऊ शकते. एखादे काम पूर्ण केल्यानंतर किंवा एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर तुम्हाला जाणवू शकते की तुमच्यात अपेक्षेपेक्षा जास्त क्षमता आहे. अनेक वेळा माणूस स्वतःच्या ताकदीची ओळख फक्त कठीण प्रसंगामधूनच करतो. काही अनपेक्षित कौतुकही मिळू शकते,
जे काम तुम्ही शांतपणे करत राहिलात त्याकडे अचानक लोकांचे लक्ष जाऊ शकते. काही वेळा आपण केलेल्या प्रयत्नांचे परिणाम लगेच समोर येत नाहीत, पण योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्वरित परिणाम शोधण्यापेक्षा सातत्य ठेवणे जास्त महत्त्वाचे ठरू शकते. तुमच्या मनात स्वतःसाठी काही नवीन नियम तयार करण्याचा विचारही येऊ शकतो. कोणत्या गोष्टींना वेळ द्यायचा, कोणत्या गोष्टींपासून अंतर ठेवायचे आणि कोणत्या लोकांना आयुष्यात स्थान द्यायचे याबाबत अधिक स्पष्टता निर्माण होऊ शकते. हा बदल बाहेरून छोटा वाटला तरी आतून खूप मोठा असू शकतो. पुढील काळात एक गोष्ट विशेष जाणू शकते. प्रत्येक उत्तर बाहेर मिळेलच असे नाही. काही उत्तरे स्वतःच्या शांततेतही सापडतात. मनातली गर्दी कमी झाली की निर्णयांचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो आणि तुमच्यासाठीही काही महत्त्वाच्या गोष्टींची दिशा अशाच प्रकारे स्पष्ट होत जाऊ शकते. कन्या राशीवाल्यांसाठी पुढील टप्पा स्वतःच्या विचारविश्वात काही वेगळे बदल घेऊन येऊ शकतो. काही काळापासून मनात सतत फिरणारे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने समोर येऊ शकतात. आधी ज्या गोष्टींकडे फक्त इच्छा म्हणून पाहिले जात होते, त्याच गोष्टी आता ध्येयासारख्या वाटू लागू शकतात. तुमच्या मनात निर्माण होणारी ही नवीन स्पष्टता अनेक निर्णयांवर प्रभाव टाकू शकते. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात काही सूक्ष्म संकेत दिसू शकतात. काही लोकांच्या वागण्यातील बदल अचानक जाणू शकतो. एखादी व्यक्ती जी पूर्वी फक्त औपचारिकपणे बोलत होती, ती आता अधिक आपुलकीने वागू शकते. काही जण तुमच्या मतांना अधिक महत्त्व देऊ शकतात. लोक तुमच्याकडे फक्त बोलणारी व्यक्ती म्हणून नाही, तर विचारपूर्वक निर्णय घेणारी व्यक्ती म्हणून पाहू लागतील. तुमच्या वेळेचे महत्त्व या काळात अधिक जाणू शकते. दिवसातील छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा फरक निर्माण करू शकतात याची जाणीव होऊ शकते. पूर्वी वेळ सहज निघून जात होता असे वाटत असेल तर आता प्रत्येक तास अधिक मौल्यवान वाटू शकतो. काही कन्या राशीवाल्यांना स्वतःची दिनचर्या अधिक शिस्तबद्ध करण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे कामात, वैयक्तिक आयुष्यात आणि मानसिक स्थिरतेत हळूहळू बदल जाणू शकतात. काही जुने अनुभव आता नवीन अर्थ घेऊन समोर येऊ शकतात. जे प्रसंग पूर्वी फक्त त्रासदायक वाटत होते त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. काही गोष्टी का घडल्या याचे उत्तर कदाचित त्यावेळेस मिळाले नसेल, पण आता त्यामागचा हेतू समजू लागेल. आयुष्य कधी-कधी आधी प्रश्न देते आणि नंतर उत्तर समोर आणते. काही लोकांसाठी स्वतःच्या आवडीकडे पुन्हा लक्ष जाण्याची शक्यता दिसते. कधी काळी मनापासून आवडणाऱ्या पण मध्येच थांबलेल्या गोष्टी पुन्हा आकर्षित करू शकतात. एखादी कला, एखादा छंद किंवा काही नवीन शिकण्याची इच्छा मनात निर्माण होऊ शकते. ही फक्त आवड न राहता पुढे जाऊन आत्मविश्वास वाढवणारी गोष्टही ठरू शकते. भावनिक पातळीवरही काही शांत बदल घडू शकतात. काही गोष्टी मनावर जास्त परिणाम करायच्या, पण आता त्याच गोष्टींकडे पाहताना एक वेगळी स्थिरता जाणू शकते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते, ही जाणीव वाढू शकते. काही प्रसंगांना उत्तर देण्यापेक्षा त्यांना वेळ देणे अधिक योग्य ठरू शकते. पुढील काळात तुमच्यासमोर काही असे पर्याय येऊ शकतात, ज्यामध्ये योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक चमकणारी गोष्ट योग्य असतेच असे नाही आणि प्रत्येक साधी वाटणारी गोष्ट महत्त्वहीन असतेच असे नाही. त्यामुळे बाहेर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा आतून काय योग्य वाटते याकडे लक्ष देणे तुम्हाला अधिक योग्य दिशा दाखवू शकते. कन्या राशीवाल्यांसाठी पुढे येणारा काळ काही अनोख्या अनुभवांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा ठरू शकतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जेथे परिस्थितीपेक्षा आपली प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची ठरते. तुमच्या समोरही काही असे प्रसंग येऊ शकतात जे सुरुवातीला गोंधळ निर्माण करतील, पण नंतर त्याच गोष्टी तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकतात. काही निर्णय त्वरित घ्यावे लागतील, तर काही निर्णयांमध्ये थोडा विचार आणि संयम आवश्यक वाटू शकतो. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये काही बदल जाणवू शकतात. काही व्यक्ती अचानक खूप सक्रिय दिसू शकतात, तर काही शांत होऊ शकतात. अशा वेळी लोक काय बोलतात यापेक्षा ते वेळ आल्यावर कसे वागतात हे अधिक महत्त्वाचे वाटू शकते. काही नात्यांमध्ये शब्द कमी आणि समज जास्त दिसू शकते. एखादी व्यक्ती फार काही न बोलता तुमच्या पाठीशी उभी राहू शकते आणि त्या छोट्या कृतीची किंमत मनात कायम राहू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीतही एक वेगळा बदल जाणवू शकतो. नेहमीच्या मार्गापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग निवडण्याचा विचार मनात येऊ शकतो. काही कन्या राशीवाल्यांना स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.
इतर लोक जे करत आहेत तेच करण्यापेक्षा स्वतःची दिशा ठरवण्याचा प्रयत्न वाढू शकतो. या काळात काही छोट्या घटनांमधून मोठे धडे मिळू शकतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे बोलणे, अचानक पाहिलेली एखादी गोष्ट किंवा एखादा साधा प्रसंगही मनात खोल विचार निर्माण करू शकतो. कधी कधी आयुष्य मोठ्या घटनांमधून नाही तर साध्या क्षणांमधून जास्त शिकवते. त्यामुळे प्रत्येक अनुभवाला केवळ घटना म्हणून न पाहता त्यामागचा अर्थ समजून घेण्याची वृत्ती वाढू शकते. काही वेळा तुम्हाला असे वाटू शकते की लोक तुम्हाला पूर्णपणे समजून घेत नाहीत, पण त्याच वेळी एक वेगळी जाणीवही होऊ शकते. प्रत्येकाला आपला संपूर्ण प्रवास समजणे आवश्यक नसते. काही गोष्टी फक्त स्वतःलाच समजतात आणि त्याच गोष्टी आपल्याला पुढे चालत राहण्याची ताकद देतात. तुमच्या मनात एखाद्या नवीन सुरुवातीचा विचार तयार होऊ शकतो. ही सुरुवात मोठ्या घोषणांनी होणार नाही, तर ती शांतपणे आणि हळूहळू आकार घेऊ शकते. बाहेरून फारसा बदल दिसणार नाही, पण आतून विचारांची दिशा बदलत असल्याची जाणीव होऊ शकते. कधी कधी सर्वात मोठे बदल आवाज न करता घडत असतात. आगामी काळ तुम्हाला एक वेगळी शिकवण देऊ शकतो. प्रत्येक बंद दरवाजा अडथळा नसतो. काही दरवाजे आपल्याला चुकीच्या दिशेपासून दूर ठेवण्यासाठीही बंद होत असतात. योग्य वेळ आल्यावर उघडणारे मार्ग अनेकदा अधिक स्थिर आणि अपेक्षेपेक्षा जास्त समाधान देणारे ठरू शकतात. कन्या राशीवाल्यांसाठी पुढील काळ काही वेगळ्या जाणीवा आणि अनुभव घेऊन येण्याची शक्यता दर्शवतो. अनेकदा माणूस बाहेरच्या जगात उत्तर शोधत राहतो, पण काही महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात स्वतःच्या विचारांमधून होत असते. तुमच्या मनातही काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण यावेळी त्या प्रश्नांमागे भीतीपेक्षा उत्सुकता जास्त जाणू शकते. आयुष्यात पुढे काय करायचे, कोणत्या दिशेने चालायचे किंवा कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याबाबत मन अधिक गंभीरपणे विचार करू शकते. काही कन्या राशीवाल्यांना अचानक जुन्या सवयींकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. ज्या गोष्टी पूर्वी सहज केल्या जात होत्या त्याच गोष्टी आता आवश्यक आहेत काय याचा विचार मनात येऊ शकतो. काही गोष्टी कमी करणे, काही वाढवणे आणि काही पूर्णपणे बदलणे याबाबत निर्णय तयार होऊ शकतात. या बदलांचा वेग मोठा नसेल, पण त्याचा परिणाम पुढील काळात स्पष्ट दिसू शकतो. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात काही नवीन ऊर्जा जाणू शकते. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात. त्यांच्या बोलण्याने किंवा वागण्याने तुमच्या विचारसरणीवर प्रभाव पडू शकतो. काही वेळा आपल्याला दिशा देणारे लोक शिक्षकाच्या भूमिकेत नसतात. ते साध्या भेटीतून किंवा साध्या संवादातूनही आपल्याकडे काही शिकून जातात. अशी काही भेट तुमच्यासाठी अर्थपूर्ण ठरू शकते. मनाच्या पातळीवरही काही वेगळे बदल घडू शकतात. ज्या गोष्टी पूर्वी सहज दुखावत होत्या, त्याच गोष्टी आता तितक्या खोलवर परिणाम करणार नाहीत. तुमच्यात एक प्रकारची भावनिक स्थिरता निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्टीवर मनापासून प्रतिक्रिया देण्याऐवजी काही प्रसंगाकडे शांत नजरेने पाहण्याची ताकद वाढू शकते. यामुळे मनातील अनावश्यक भार हलका झाल्यासारखे वाटू शकते. काही वेळा एखादी गोष्ट हरवल्यासारखी वाटते, पण नंतर कळते की ती जागा रिकामी होणे आवश्यक होते. तुमच्याही आयुष्यात काही अशा गोष्टी घडू शकतात ज्या सुरुवातीला तोटा वाटतील, पण नंतर त्याच गोष्टींमुळे नवीन जागा, नवीन संधी आणि नवीन अनुभवांसाठी दरवाजे उघडू शकतात. तुमच्या निरीक्षण शक्तीत एक वेगळा पैलू दिसू शकतो. लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ किंवा परिस्थितीतील लहान बदल तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतात. काही वेळा ही क्षमता तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. पुढे जाताना एक गोष्ट अधिक स्पष्ट होऊ शकते. प्रत्येक प्रवासात वेग महत्त्वाचा नसतो, दिशा महत्त्वाची असते. काही लोक पुढे गेलेले दिसतात, काही मागे राहिल्यासारखे वाटतात, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमच्यासाठीही असा एक टप्पा येऊ शकतो जिथे तुलना कमी होईल आणि स्वतःच्या मार्गावर विश्वास अधिक वाढू शकतो. कन्या राशीवाल्यांसाठी पुढील काळात काही अशा परिस्थिती तयार होऊ शकतात ज्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत दडलेल्या गुणांची नव्याने ओळख करून देतील. अनेक वेळा माणूस स्वतःमध्ये असलेली क्षमता तेव्हाच ओळखतो जेव्हा आयुष्य त्याला वेगळ्या परिस्थितीत उभे करते. तुमच्या समोरही काही अशा जबाबदाऱ्या किंवा संधी येऊ शकतात ज्या सुरुवातीला अनपेक्षित वाटतील, पण त्या स्वीकारल्यानंतर तुमच्यातील वेगळा आत्मविश्वास समोर येऊ शकतो. काही वेळा तुम्हाला असे जाणू शकते की काही गोष्टी हळूहळू बदलत आहेत,
पण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. जसे सूर्योदयाच्या आधी प्रकाश हळूहळू वाढत जातो, तसेच काही बदल तुमच्या आयुष्यात शांतपणे घडू शकतात. सुरुवातीला त्यांची जाणीव कमी होईल, पण काही काळानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला कळू शकते की अनेक गोष्टी आधीपेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. तुमच्या आसपासचे लोकही तुमच्याकडे नव्या दृष्टीने पाहू शकतात. काही व्यक्तींना तुमच्यातील स्थिरता, विचारांची खोली किंवा निर्णय घेण्याची पद्धत विशेष वाटू शकते. लोक फक्त तुमच्या शब्दांकडे नाही, तर तुमच्या कृतीकडे अधिक लक्ष देऊ शकतात. त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही नकळत इतरांसाठी प्रेरणादायक व्यक्ती बनू शकता. या काळात काही कन्या राशीवाल्यांना शांततेची किंमत अधिक जाणू शकते. गर्दीत राहूनही स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज मनाला जाणू शकते. सततच्या गोंधळातून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. अशा क्षणांमध्ये अनेक नवीन विचार जन्म घेऊ शकतात आणि काही प्रश्नांची उत्तरेही मनातून समोर येऊ शकतात. तुमच्या कल्पनांमध्येही काही नवीन विस्तार दिसू शकतो. ज्या गोष्टी पूर्वी फक्त विचारांमध्ये होत्या, त्या आता आकार घेण्यास सुरुवात करू शकतात. एखादा नवीन प्रकल्प, एखादी वेगळी कल्पना किंवा काही सर्जनशील करण्याची प्रेरणा अचानक निर्माण होऊ शकते. ही प्रेरणा फक्त थोड्या वेळापुरती न राहता दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते. काही प्रसंग तुम्हाला संयमाची खरी ताकद दाखवू शकतात. आजच उत्तर मिळावे, आजच परिणाम दिसावा, अशी भावना कमी होऊन योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता वाढू शकते. काही वेळा विलंब म्हणजे नकार नसतो, तो फक्त योग्य क्षणाची तयारी असतो. ही जाणीव तुमच्या मनात अधिक ठाम होऊ शकते. भावनिकदृष्ट्या देखील एक वेगळा बदल जाणू शकतो. काही गोष्टी ज्या पूर्वी मनात खूप काळ टिकून राहायच्या, त्या आता सहज सोडून देण्याची ताकद निर्माण होऊ शकते. प्रत्येक गोष्ट कायम मनात ठेवण्यापेक्षा काही गोष्टींना शांतपणे जाऊ देणेही आवश्यक असते हे समजू शकते. पुढील काळात एक वेगळी गोष्ट जाणू शकते. आयुष्यातील प्रत्येक वळण हे फक्त दिशा बदलण्यासाठी नसते. काही वळणं आपल्याला स्वतःची नवीन ओळख करून देण्यासाठीही येत असतात. तुमच्यासाठीही असा एखादा टप्पा जवळ येत असल्याची जाणीव हळूहळू स्पष्ट होऊ शकते. कन्या राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या बदलांपैकी कोणती गोष्ट तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या राशीवर असेच नवीन आणि रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. तुमच्या मित्रपरिवारात किंवा कुटुंबात कन्या राशीचे लोक असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण कधी-कधी एखादी माहिती योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळी पोहोचणे खूप महत्त्वाचे ठरते.